हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 41. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. भाषांतर. म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. तर प्रेक्षक हो, आपण येथे बघतो की कुरुक्षेत्राचे युद्ध अजून सुरू झालेले नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अनेक शत्रूंचा वध करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. कोण आहेत ते शत्रू? तर सर्वात प्रबळ शत्रू आहे काम. हा काम आपल्या इंद्रिये, मन आणि बुद्धीमध्ये निवास करतो. बाहेरील शत्रू एखाद्या वेळेस तेवढा धोकादायक असू शकत नाही जेवढा घरामध्ये जर एखादा शत्रू निवास करत असेल तर तो जास्त धोकादायक ठरतो. त्याचप्रमाणे बाहेरील शत्रूपेक्षा आपल्या आतमध्ये, आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या बुद्धीमध्ये वास करणारा काम वासनारूपी शत्रू आपल्यासाठी जास्त धोकादायक ठरतो. म्हणून भगवंत येथे अर्जुनाला म्हणतात की इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजेच कामाचा प्रारंभीच निग्रह कर. ते कसे हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू. तर एकदा का धनुष्यातून बाण सुटला तर आपण त्याला थांबवू शकत नाही. मग आपण त्याला नक्की केव्हा थांबवू शकतो? तर सुरुवातीलाच, म्हणजेच धनुष्यातून बाण सुटण्या अगोदर आपण त्याला थांबवू शकतो. किंवा एखाद्या उंच टेकडीवरून एखादा मनुष्य दरीमध्ये उडी मारत असेल, त्यानं उडी मारली तर त्याला त्या दरीमध्ये कोसळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्याला थांबवायचंच असेल तर त्याला आपण सुरुवातीला म्हणजे उडी मारण्या अगोदर थांबवू शकतो, बरोबर? प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तत्काळ या कामाला, कामवासनाला तू संपवून टाक, त्याचा वध कर, त्याला वाढू देऊ नकोस. ज्याप्रमाणे चाणक्य पंडित म्हणतात की अग्नी, आजार आणि कर्ज हे कधीही वाढू देता कामा नये, त्याला तत्काळ संपवलं पाहिजे. म्हणून श्रीकृष्णही येथे सांगत आहेत की कामाचा वध करणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच आपल्या इंद्रियांना नियमित करणं गरजेचं आहे. एकदा का त्यांचं पतन झालं तर त्यानंतर ते जास्त अवघड होऊन बसतं. उदाहरणार्थ, एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये आपण जर पाणी भरत असू, परंतु त्या टाकीला खालून जर एखादं छोटंसं छिद्र असेल तर ते पाणी खालून वाहत राहील. म्हणजे वरून पाणी भरण्याचा काहीही फायदा होणार नाही, ते टाकीमध्ये साठणारच नाही. त्याचप्रमाणे आपण भगवंतांची कितीही भक्ती केली, परंतु त्याचसोबत आपण भोगही करीत राहिलो, इंद्रिय तृप्तीही करीत राहिलो, आपल्या कामाच्या आहारी गेलो, तर ती भक्ती त्या छिद्रातून ज्याप्रमाणे पाणी वाहून जाते त्याप्रमाणे निष्फळच ठरते. उदाहरणार्थ, अजामिळ हा ब्राह्मण पुत्र होता. सर्व वेदांचे पठण, अध्ययन करत होता. एकदा वडिलांच्या सांगण्यावरून वनात फुलं तोडण्यासाठी गेला आणि तेथे त्याने एक वेश्या आणि एका पुरुषाचे आलिंगन बघितले. म्हणजे इंद्रियांद्वारे कामाने त्याच्या मनामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे त्याच्या वर्ण आणि आश्रमानुसार जे नियम त्याच्यासाठी लागू होत होते ते तो हळूहळू विसरून गेला. त्या वेश्येबरोबर त्याने विवाह करून स्वतःच्या धर्मपत्नीला, आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं. अधर्माने वागू लागला. चोऱ्या करून तो त्या वेश्येचं आणि तिच्यापासून उत्पन्न झालेल्या संतानांचं पालन पोषण करू लागला. अजामिळाला असे मनाला दूषित करणारे दृश्य बघण्यासाठी जंगलामध्ये जावं लागलं. परंतु आज अशा प्रकारची अनेक दृश्ये आपल्याला TV, सिनेमा, मासिके, जाहिराती, मोबाईलद्वारे घर बसल्या उपलब्ध आहेत. मग अजामिळासारखा पवित्र ब्राह्मण एक अश्लील दृश्य बघून दूषित झाला तर आजच्या परिस्थितीमध्ये जेथे पावित्र्याचा अभाव आहे तेथे वेगळं काय होणार? अजामिळानं सुरुवातीलाच त्याच्या इंद्रियांना नियंत्रित केलं असतं तर हे घडलं नसतं. परंतु त्याने इंद्रियांद्वारे कामाला स्वतःमध्ये प्रवेश करू दिला आणि थोड्याशा इंद्रियतृप्तीकरिता मग त्याची मन, बुद्धी सर्व काही त्या कामाने हरण केलं. म्हणून आपणही सुरुवातीलाच इंद्रिय दमन करणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळी हा काम आपल्या इंद्रियांद्वारे मनामध्ये प्रवेश करतो, डोकं वर काढू पाहतो, तेव्हाच कामरूपी त्या विषारी सर्पाचं डोकं चिरडणं गरजेचं असतं. त्यासाठी ज्या क्षणी कामवासना मनामध्ये प्रवेश करू पाहते
त्याच क्षणी आपण भगवंतांची शरण घेऊन भगवंतांच्या नामाचे स्मरण करणं, जप करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आहे ज्ञान आणि विज्ञान. प्रेक्षको, मग ज्ञान काय आहे? तर आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत हे समजणं म्हणजे ज्ञान. शरीरामध्ये परिवर्तन होतं, आत्म्यामध्ये नाही. शरीर मृत पावतं, आत्मा नवीन शरीर धारण करतो, परंतु आत्मा कधीही बदलत नाही. हे आहे ज्ञान. तर विज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचे स्वरूप जाणणं. आपल्या आत्म्याचा धर्म काय आहे, आत्म्याचा परमात्म्याशी म्हणजेच भगवंतांशी काय संबंध आहे हे जाणणं. आत्मा भगवंतांकडून आला, तो भगवंतांचा अंश आहे हे जाणणं म्हणजे विज्ञान. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगत आहेत की तू ज्ञान विज्ञानाद्वारे, नियमांद्वारे इंद्रियांना सुरुवातीपासूनच नियंत्रणात ठेव. नाही तर आपली ही सर्व साधना व्यर्थ ठरते, आपल्या ज्ञानाचा आणि विज्ञानाचाही नाश करते. म्हणून प्रेक्षक हो, लहानपणापासूनच आपण आपल्या मुलांनाही भक्ती शिकवली पाहिजे. कारण हा काम आपल्या लहानपणी एवढा सक्रिय नसतो. वयाच्या 10-12 वर्षांपर्यंत हा काम काहीच प्रभाव करत नाही, त्यानंतर मात्र करतो. म्हणून जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच भगवंतांची भक्ती दिली तर ते नामजप करू लागतील, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करतील, भगवंतांना प्रणाम करणे, त्यांची सेवा करणे, गीता भागवताचं श्रवण करणे, कीर्तन करणे, नृत्य करणे इत्यादी भक्तिमय कार्य लहानपणापासूनच म्हणजे आयुष्याच्या प्रारंभापासूनच अंगवळणी पडतील. यामध्ये ज्ञान आणि विज्ञान दोन्हींचाही समावेश होतो. याद्वारे मुलं भक्तीमध्ये पक्के होतील आणि कामरूपी शत्रूपासून दूर राहतील. पुढे जाऊन स्थूल शरीराच्या पातळीवरही इंद्रियांना नियंत्रित करतील. जसे की मांसाहार वर्ज्य, नशापान वर्ज्य, जुगार वर्ज्य, परस्त्री परपुरुष संबंध वर्ज्य इत्यादी. जेणेकरून मुलं समाजाचे जबाबदार, नैतिक, संवेदनशील नागरिक बनतील. परंतु मुलांना हे उपलब्ध न करून देता आपण जर केवळ कामवासनेलाच पोषक असेच वातावरण उपलब्ध करून दिले आणि आपणही भौतिक इच्छांच्याच मागे धावत राहिलो, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठीच कष्ट करीत राहिलो, तर या कामवासना उग्र रूप धारण करतात आणि मग त्यांचा नाश करणे अवघड होऊन बसते. कारण जेव्हा आपल्या मनामध्ये एखादी कामवासना येते तेव्हा तिला पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा एक भौतिक इच्छा पूर्ण झाली की आणखी 10, मग 100 अशा भौतिक इच्छा आपल्यासमोर उभ्या राहतच जातात आणि मग त्यांना पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण कधीही शाश्वत सुखी होऊ शकत नाही. म्हणून येथे भगवंत या कामरूपी शत्रूवर सुरुवातीपासूनच विजय मिळवण्यासाठी आपल्या इंद्रिये, मन आणि बुद्धीला त्यांच्या म्हणजेच भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी सांगतात. नाही तर आपण बघतो की लोक असं म्हणतात की लहानपणी किंवा तरुण वयात भगवंतांची भक्ती वगैरे करण्याची काय गरज आहे? जेव्हा आपण सेवानिवृत्त होऊ, म्हातारे होऊ तेव्हा बघू. परंतु कोणाला माहीत आहे की आपण वृद्ध होणार आहोत की नाही? आपण किती वर्ष जगणार आहोत हे आपण सांगूच शकत नाही. त्याचप्रमाणे वृद्धावस्थेमध्ये आपल्याला भगवत नाम तरी व्यवस्थित घेता येईल का? किंवा भगवंतांच्या कथा श्रवण करण्या इतपत आपली परिस्थिती योग्य असेल का? आपण भगवंतांसाठी व्रताचे पालन करू शकू का? वेगवेगळ्या धामांना जाऊन भगवंतांचे दर्शन घेण्या इतपत आपली शारीरिक परिस्थिती योग्य असेल का? डोळ्यांना व्यवस्थित दिसेल का? आपण भगवंतांच्या कथा, भगवद्गीता, भागवताचे पठण करू शकू का? हे आपण सांगूच शकत नाही. त्यामुळेच तर प्रल्हाद महाराजही सांगतात की वयाच्या 5व्या वर्षापासूनच आपण भगवंतांच्या भक्तीत लागलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण ज्ञान आणि विज्ञान जाणून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल की आपल्याला तर या कृष्ण भावनेबद्दल उशिरा ज्ञान मिळालं, मग आपण श्रीकृष्णांची भक्ती करूच शकत नाही का? तर तसं नाही. कारण कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की जीवनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला कृष्ण भावनेबद्दल माहिती होईल, हे माहीत होईल की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि भगवंतांची सेवा करणं हेच आपलं परमकर्तव्य आहे, तेव्हापासून आपण भगवत सेवा करणं अपेक्षित आहे. त्या क्षणापासून आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये लागलं पाहिजे. भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून कामालाही भगवंतांच्या प्रेमामध्ये रूपांतरित केलं पाहिजे. अशा प्रकारे आपणही भगवत प्रेमी बनू शकतो आणि हे सर्व ज्ञान आपल्याला भगवद्गीता भागवतातून मिळते.
जे लोक हे भगवद्गीता भागवताचे श्रवण करतात तत्काळ त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान होतात. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे मनुष्य असतो आणि त्याची सावली असते त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगतामध्ये जे प्रेम असते त्याचे विकृत उलट स्वरूप म्हणजेच काम होय. म्हणजे प्रेमावरती विकृतीचे आवरण आल्यावर त्याचे कामात रूपांतर होते. आपण भक्ती करून जर त्याला शुद्ध केले तर आपल्या आत्म्यामध्ये शुद्ध कृष्ण प्रेम आहे ते बाहेर येईल आणि हे काम आपोआप संपून जाईल. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी पालक म्हणून आपल्या मुलांना आपण लहानपणापासूनच भगवंतांच्या भक्तीत लावलं पाहिजे आणि जेव्हा मिळेल तेव्हा हे भगवज्ञान घेऊन आपणही भगवंतांची भक्ती केली पाहिजे. आपल्या इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा आणि आत्म्याचा कसा कसा संबंध आहे हे भगवंत आपल्याला पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहेत आणि सांगणार आहेत की आपल्याला एक एक स्तर पार करून कसं स्वतःला शुद्ध करायचं आहे. या क्षणापासून भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करूया आणि या भौतिक जगातील विकृत कामाचे पुन्हा स्वाभाविक भगवत प्रेमामध्ये रूपांतर करूया. धन्यवाद. हरे कृष्ण.